नमस्कार, फाई मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातमीपत्र. मी सौ रुपाली प्रकाश सपाटे, कंपोस्ट ताकारी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी ताकारी गणातून पंचायत समिती सदस्य पदाचा आज उमेदवारी अर्ज जाहीर केला आहे. 2017 साली सुद्धा मी पंचायत समिती सदस्य म्हणून ताकारी गणातून गेली 5 वर्ष मी काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन त्या आरोग्य, शिक्षण, त्याचबरोबर त्यांचे प्रश्न हे पंचायत समितीत मांडण्याचा आणि त्यांना न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचीच पोचपावती म्हणून आमचे नेते माजी जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या ताकारी गणातून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षातून मला आता सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारीची संधी दिलेली आहे. तर नक्कीच या संधीचा गेली 5 वर्ष ज्या पद्धतीने मी काम करत आले त्याच्यापेक्षा जास्त सगळा अनुभव घेऊन मी लोकांच्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मतदारसंघापर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. व शिक्षण, जिल्हा परिषद शाळा आपल्या चांगल्याच पद्धतीने चालल्या पाहिजेत, आरोग्य लोकांचं चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे. आणि वर जे चाललेलं आहे ही लाडकी बहीण, या जे शासनाचा धुमाकूळ चाललेला आहे याचा कोणताही जनतेपर्यंत हे न होता चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जाऊन लोकांना सोयीसुविधा देण्याचं काम मी या पंचायत समिती सदस्य पदाच्या माध्यमातून मी नक्की करेन. आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे पारदर्शी नेतृत्व, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला जयंतराव पाटील साहेबांसारखे नेते लाभले. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी दूरदृष्टी, लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना कोणकोणत्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत हे लक्षात घेऊन काम करण्याचं विजन समोर ठेवून मी या मतदारसंघातील लोकांना सेवा देण्याचं काम करेन. तर मी जनतेला आजच्या या उमेदवारी दिली तर आज मी जनतेला आव्हान करते की मी पंचायत समिती सदस्य म्हणून दुसऱ्यांदा जर तुम्ही सर्वांनी मला संधी द्यालच यात काही शंकाच नाही. तर दिल्यानंतर मी नक्कीच माझा पूर्ण वेळ, माझं पूर्ण ज्ञान, मी उच्च शिक्षित आहे, पूर्ण ज्ञान वापरून मी शासनाच्या योजना त्याचबरोबर सोयीसुविधा आपल्या मतदारसंघातल्या सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नमस्कार.